तर आज आपण आहोत श्रावण महिन्यात आणि श्रावण महिन्यात आपण शिवची भक्ती करतो आणि ती करण्यासाठी आपण शिवचा अभिषेक दर सोमवारी जाऊन मंदिरात करतो. पण बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की करेक्ट विधी काय आहे. तर ती आज आपण पूर्ण विधी जाणून घेणार आहोत की शंकराचा अभिषेक कसा करायचा आणि त्याचा क्रम काय असतो. तर हा क्रम आज तुमच्यासाठी खास आहे आणि नक्की तुम्ही करून बघा, कारण शिव भगवानला खूप प्रिय आहे अशा पद्धतीने अभिषेक केला तर सर्वप्रथम आपल्याला एक लोटाभर पाणी जमलं तर आपल्या घरातून घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण शिवचा अभिषेक करतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला शिवच्या डाव्या बाजूला गणपतीचं स्थान असतं, तिथे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. पिंडीच्या उजव्या बाजूला कार्तिकेयचं स्थान असतं, तिथे आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. त्यानंतर जिथून पाणी जातं तिथे एक नागासारखी प्रतिमा केली असते, तर तिथे थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यानंतर पार्वतीला म्हणजे पिंडीच्या अवतीभोवती गोल जो आकार आहे तिथे आपल्याला पाणी घालायचं आहे गोल पद्धतीने. आणि चौथं आपल्याला नागाची जी प्रतिमा आहे पिंडीच्या वरती त्याच्यावर पाणी घालायचं आहे आणि शेवटी आपल्याला पिंडीवर पाणी घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या क्रमानुसार अभिषेक करायचा असतो. आणि जर असा केलेला अभिषेक हा शिव भगवानांना खूप प्रिय असतो. तर तुम्ही नक्की ही प्रक्रिया करून बघा, कारण ह्याचे रिझल्ट्स पण खूप छान आहेत आणि ही केलेली पूजा त्यांना खूप प्रिय आहे. तर नक्की करा आणि शेवटी नंदीची पूजा करायला विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.